हॅलो, नमस्कार. ही खुसफुसची शॉर्ट क्लिप आहे. तुम्हाला जर ही क्लिप आवडली आणि तुम्हाला पूर्ण एपिसोड बघायचा असेल, तर तुम्ही अमुक-तमुकच्या YouTube चॅनलवर जाऊन चेक करू शकता. मला एक सगळ्यात महत्त्वाचं आता असं एक वाटतं, की किती इम्पोर्टंट आहे ज्या प्रोसेसमधनं आपण चाललोय आता, की ज्या इमोशनमधनं चाललोय, त्या इमोशनमधनं जाणं. म्हणजे दुःख वाटतंय, तर दुःखी वाटू देणं आणि शोक वाटतोय, तर तो शोक करावासा वाटणं किती महत्त्वाचं आहे आणि ते किती मदत करतं तुम्हाला ती घटना एक्सेप्ट करण्याबाबत. म्हणजे कारण मी हे खूप बायस पर्स्पेक्टिव्हने विचारतोय मुलांच्या पर्स्पेक्टिव्हने. कारण कुणाचाही घरात मृत्यू झाल्यानंतर ना, हे खूप असतं, की नाही तुला आता सगळं हे करायचंय आणि तू रडून नाही चालणार. तू आत्ता रडू नको. तू रडलास तर तुझ्या आईला काय वाटेल? पण ज्यावेळेस तुम्ही खरंच कोलमडलेले आहात, त्यावेळेस तुम्ही इतर लोकांसमोर कोलमडू पण शकत नाही. तर हे केवढा मोठा खरं तर हा त्रास असू शकेल त्या व्यक्तीवरती, की आता तुम्हाला खूप एखादी व्यक्ती जवळची गेल्याचा शोक आहे. खूप खूप तुम्हाला त्रास होतोय. त्रास होतोय. पण तुम्हाला दाहे मोकलून रडावसं वाटत असताना रडताही येत नाही. हो. का तर इतर कुणीतरी त्याच्यामुळे हर्ट होईल. तर हे जे वेगळंच बॅगेज घेऊन जगतात लोकं, तर एकतर हे केल्याने तुम्हाला काही फायदा होतो का? म्हणजे मला जर आत्ता रडावसं वाटलं आणि मी जर ते व्यक्त करून दाखवलं, तर मला खरंच त्याने फायदा होईल का? मला माझ्या ग्रीव्हिंगच्या प्रोसेसमध्ये त्याने काही उपयोग होईल का? किंवा मी लवकर त्यातनं बाहेर पडू शकीन का? असं काही असू शकेल का? हो. तर असं कायम लक्षात ठेवलं पाहिजे, की अलाऊ युअरसेल्फ टू फील द वे यू आर फीलिंग. तुम्हाला ग्रीफच्या प्रक्रियेतनं जाताना, शोकाच्या प्रक्रियेतनं जाताना जे काही वाटतं आणि जसं काही वाटतं, ते वाटण्याची मुभा द्यायला पाहिजे हं. आपण स्वतःच स्वतःला. आणि आपण अशाच माणसांच्या सहवासात राहिलं पाहिजे, मन मोकळं केलं पाहिजे, की अशी मुभा देतील किंवा माझ्या जवळची एखादी व्यक्ती असेल, तर मी तिला तशी मुभा द्यायला पाहिजे, की हं. तुला जसं वाटतं आहे तसं वाटण्याची मुभा तू दे. ह्या सगळ्या प्रक्रियेतून जाताना छोट्या-छोट्या भावनांची दखल घेणं, हं. हे पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा जाते, तर तीच ती जाणं हा एक लॉस असतो मोठा. पण ह्या प्रक्रियेतून जाताना मी अजून काय गमावलंय, ह्याची सुद्धा दखल घ्यायला पाहिजे. हं. म्हणजे त्याच्याशी असोसिएटेड काही सेकंडरी लॉसेस असतात. हं. म्हणजे जसं की एखाद्या 20 वर्षाच्या मुलाचे वडील गेले आणि त्याला शिक्षण घेता नाही आलं किंवा त्याला घर बदलायला लागलं. तर वडील जाणं हा पण एक भाग आहे. पण त्याच्या बरोबरीने मी सुरक्षितता गमावलेली आहे. हं. ते माझे मित्र होते, तर मी माझा मित्र गमावलेला आहे. मला अचानकपणे माझं बालपण मला मोठं व्हायला लागलंय, तर माझं ते गमावलेलं. अशा अनेक गोष्टी असतात. सो अशा प्रक्रियेतून जाताना मी काय गमावलेलं आहे, म्हणजे एक ह्याच्या बरोबरीने ह्या सगळ्याची दखल घेतली, तर आपल्याला आपण काय गमावलं ह्याचा आवाका येतो आणि आपण प्रत्येक त्या भावनांची आणि त्या गोष्टीची दखल घेतो आणि हं. ती दखल घेतल्यानीच आपण त्याच्यामधनं बाहेर पडतो. हं. सो हाऊएव्हर ते कितीही वेदनाकारक असलं, तरी प्रत्येक गोष्टीची दखल घेणं हे खूप गरजेचं आहे. महत्वाचं आहे. हं. आणि ह्याच्यामधनं जाताना डेफिनेटली तू म्हणलास तसं, की मुलगा-मुलगी, की "तू आता रडू नको, तुझ्यावरच सगळं आहे." किंवा असं मुलांना पण सांगितलं जातं, की "आईला त्रास होईल, अमुक होईल." तर असं काही म्हणजे खरं म्हणजे नाही आहे. उलट असं आम्ही रेकमेंड करतो, की मोकळेपणाने बोला, रडावंसं वाटलं तर रडा. कारण जेव्हा कुटुंबात जेव्हा अशी काहीतरी एखादी घटना घडते, त्यावेळेला प्रत्येकजण त्या व्यक्तीशी वेगवेगळ्या नात्यांनी बांधला हो. गेलेला आहे. आणि मग त्या गोष्टीविषयी बोलायचंच नाही, हा पण काही खूप चांगला पर्याय असू नाही शकत किंवा मदतीचं नाही होत ते. हं. सो ते जितकं बोलणं, भावनांचा निचरा होणं हं. हे अतिशय महत्त्वाचं आहे. रडणं हे वीक असण्याचं लक्षण नाही. हं. रडणं हे मदत करतं आपल्याला. अ, त्यांनी आपले काही-काही मनाचे गुंते सुटायला मदत होते. मन मोकळं केल्यासारखं वाटतं. सो रडण्याला उगाचच आपण एक स्टिग्मा लावलेला आहे आणि ह्या प्रक्रियेतून जाताना रडायला येतं. कारण वाईट वाटतं, मनापासून वाईट वाटतं. कारण तशीच ती गोष्ट आहे ना, अतिशय हं. वेदनाकारक. सो ह्या सगळ्या ह्याच्यामधनं अगदी छोट्या-छोट्या भावनांची सुद्धा दखल घेतली गेली पाहिजे. दुसरं ह्याच्यामध्ये अ, अशा काही-काही असं म्हणजे गेलेल्या व्यक्तीचा राग येऊ देऊ नये वगैरे असं काही नाही. म्हणजे येऊ शकतो. जे वाटतंय ते वाटण्याची मुभा देणं, हा त्यातला महत्वाचा भाग आहे.